संगीता तिवारी आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत, त्यांच्याशी बोलूया. तर संगीताताई, अखेर आता राजीनामा दिला गेलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश आणि त्यानंतर आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांनी दिलाय. ही पहिली पायरी आहे असं काही वेळापूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आपण या सगळ्या प्रकरणाकडे, राजीनाम्याकडे कसं बघता? ह्याच्यामध्ये सत्याच्या आणि न्यायाची झीज झाली असंच म्हणेन मी. आणि ह्याच्यामध्ये मी म्हणेन की फक्त महिला आयोगाचा राजीनामा घेऊन चालणार नाही. त्यांचा पक्षामधनं पण त्यांची हकालपट्टी केली गेली पाहिजे. त्या पक्षामधल्या ज्या त्या महाराष्ट्र प्रदेशाच्या महिला अध्यक्ष त्या पदावर काढलं पाहिजे. कारण का ही जर घाण गेली तरच नवीन मुली किंवा काय काम करायला पक्षामध्ये इच्छुक आहेत तर आईबाप पाठवतील ना, नाही तर नाही कोणी पाठवणार. ती बाई जर तिच्या अंडर कोणी काम नाही करणार हो आता, त्यामुळे तिकडनंही हकालपट्टी करणं गरजेचं आहे. जी संगीताताई, आता जसं आपण म्हणतोय की हा फोटो तुम्ही बघितला असेल, जय महाराष्ट्रावर आम्ही हा फोटो सातत्यानं प्रेक्षकांना दाखवतोय. रुपाली चाकणकर जेव्हा राजीनामा देत आहेत त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर असणारं छोटंसं स्मितहास्य असेल किंवा अगदी काही तासापूर्वी महासंचालकांची भेट घेऊन आयोगाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी पत्र देऊन या प्रकरणात कारवाई करा अशा सूचना देणं, या सगळ्याकडे आपण कसं बघता? मी म्हणेन हा माज येतो कुठून? तुम्ही जेव्हा पोलीस महासंचालकांकडे राजीनामा द्यायचा असतो तिथं जेव्हा तुम्ही जाता तर तेव्हा तुम्ही चौकशी करा म्हणून. अगं तू बाई, तू त्यांचे पाय धुतीये, साडीने त्यांचे ते पाय पुसतीये, छत्री पकडतीये, केक खाऊ घालतीये, त्यांच्या बरोबर कंटिन्युअस जोडीने फोटो काढतीये आणि तुम्ही आम्हाला सांगा की ह्याच्यामध्ये व्यवस्थित चौकशी करा म्हणून. आणि जे वहिनी साहेबांकडे तो जेव्हा राजीनामा देतात त्यांच्यावर स्मित हास्य आहे, तर तिला असं वाटत असेल कदाचित की तिच्या मागे जे कायम हिमालयासारखे सुनील भाऊ तटकरे उभे राहतात ते पुन्हा उभे राहतील. पण आता हे होणार नाही. त्या तिच्या स्मित हास्यामधनं ती तेच दाखवते की माझं काही वाकडं झालं नाहीये. परंतु म्हणूनच मी म्हणते की त्यांना प्रदेश अध्यक्ष पदावरनं पण हकालपट्टी करणं गरजेचं आहे. मी तर म्हणते पक्षातनं हकालपट्टी करणं गरजेचं आहे, तेव्हा हा माज उतरेल. जी संगीताताई, आपण सामाजिक कार्यकर्ते आहात. सगळ्या समाजातल्या, संपूर्ण राज्यभरातल्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, ज्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांचं काहीतरी भलं व्हावं या दृष्टीनं, त्यांना न्याय मिळावा या दृष्टीनं जो राज्य महिला आयोग आहे तिथे अध्यक्षपदावर आता यापुढे येणारी व्यक्ती कशी असावी, आपली अपेक्षा काय सरकारकडून या सगळ्या संदर्भात? ताई, ह्याच्या आधी पण ह्याच्या महिला आयोगावर अध्यक्ष होत्या ना, त्यांच्या विरुद्ध कधी काही झालं नाही कारण का त्या काम करत होत्या, महिलांना मदत करत होत्या. झगामगा मला बघा असा रोल नव्हता त्यांचा. पण ह्या बाईंच्या नंतर आता आमची हीच इच्छा आहे की अशी व्यक्ती यावी की ती प्रत्येक कुठे तिथे पक्ष न पाहता फक्त महिलांसाठी मदत करणारी पाहिजे. महिलांना अपॉइंटमेंट नसेल तर भेटणारी असली पाहिजे. कोणत्याही गावात, कोणत्याही गावखेड्यात कुठेही जर महिलेवर अन्याय झाला तर सगळ्यात पहिला महिला आयोग अध्यक्ष तिथे पोहोचली पाहिजे आणि ताबडतोब पोलिसांना आदेश देऊन कारवाया झाल्या पाहिजे. तर अशीच आम्ही अपेक्षा करू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं की आता त्या जागेवर चांगली प्रॉपर, जिला कायद्याचं नॉलेज असेल, जिला सगळी माहिती असेल अशीच व्यक्ती बसवावी. ठीक, धन्यवाद संगीता तिवारीजी, आपण जय महाराष्ट्राशी या संदर्भात सविस्तरपणे बोललात यासाठी.